नमस्कार. जय किसान PSM या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. आज तुरीबद्दल मी शेतकरी बांधवांना माहिती देणार आहे. शेतकरी बांधवांना एक विनंती आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर तुरीला फुलं भरपूर लागलेली असतात, पण त्या फुलांच्या शेंगामध्ये रूपांतर होत नाहीत. ह्याला अनंत कारणं आहेत. काय होतं, नैसर्गिकरित्या झाडाला 7 ते 9-10 हजारापर्यंत फुलं लागतात, न काही फवारा मारता, न काही करता. पण त्या फुलांचं शेंगामध्ये रूपांतर होत नाही. कारण का, तर त्या झाडानं त्याची जी ताकद किंवा जे अन्न असतं ते फुलं काढण्यासाठी किंवा फुलांची वाढ करण्यासाठी वापरलेले असतात. आणि ते नंतर फुलांचं शेंगामध्ये रूपांतर करताना ते कमी पडतं. तेच आपण भरून काढायचं. मित्रांनो, सुरुवातीला एक डोस सांगतो. पहिल्यांदा ज्यावेळेस आपण फुलांच्या अवस्थेत झाडात तूर असते, त्यावेळेस त्या फुलं लागायच्या अगोदर एक महिनाभर त्याला एकरी 2 पोती DAP, 2 पोती पोटॅश आणि 1 बॅग किंवा 1 पोतं मायक्रोन्यूट्रिएंट हे टाकून घ्यायचं आहे. खत व्यवस्थापन तुम्हाला सांगितलं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण फवारणी घेतो त्याच्यावर फुलं जास्त लागण्यासाठी, ॲमिनो ॲसिडचे असेल, सायटोकायनिनचे असेल, फुलविकचे असेल किंवा ऑक्झिनचं असेल, हे ऑक्झिन्स काय करतात, ते फुलं जास्त प्रमाणात बाहेर काढतात. ही जास्त फुलं बाहेर काढली की झाडामधलं अन्न जास्त ही फुलं बाहेर काढण्यातच निघून जातं. त्यामुळे ते फुलांचं शेंगामध्ये रूपांतर होत नाही. शेतकरी बांधवांना एक विनंती, असे जर ऑक्झिनचे जर फवारणी तुम्ही घेत असाल तर ते थोडेसे कमी घ्या. एकदम प्रमाणात जर आपल्याला कळी निघाली किंवा फुलं निघाली तर त्याची जास्त फवारणी घेऊ नका, कारण ते फुलावरतीच जास्त बळ जातं. मग त्याचं शेंगामध्ये रूपांतर कमी होतं. मग हे फुलांचं शेंगामध्ये रूपांतर होण्यासाठी काय करायचं आहे, तर तुम्हाला एक फवारा सांगतो मी. तर फुलांचं जास्तीत जास्त शेंगा निघण्यासाठी आपण 05234, 06020 किंवा 0050, 13045, 134013 हे जी खतं आहेत, ह्या खतांचा तुम्ही वापर करा. आणि ह्या खतांचा वापर करत असताना ह्याच्याबरोबर कीटकनाशक आणि बुरशीनाशक पण वापरा. मित्रांनो, कीटकनाशकमध्ये कोराजन वापरलं तर चालते, बुरशीनाशकमध्ये साप वापरलं तर चालते. साप हे बुरशीनाशक आहे. साधारणतः एक 100 ml बुरशीनाशक थोडं जास्त वापरा, पण कोराजन जर वापरत असेल 100 ml 200 लिटर पाण्यासाठी वापरा आणि बुरशीनाशक पण वापरा. ह्यानं काय होणार आहे, बुरशी आणि कीटकांमुळे जी फुलांची गळ होणार आहे किंवा फुलांची जी निकृष्ट दर्जाची फुलं आहे ती कमी होतील आणि आळींचं प्रमाण कमी होईल, बुरशीचं कमी होईल. त्यामुळे ह्याची फुलांचं शेंगामध्ये रूपांतर जास्त होईल. मित्रांनो, तुम्हाला खताचा डोस सांगितला. DAPचे 2 बॅगा, पोटॅशचे 2 बॅगा, मायक्रोन्यूट्रिएंट आणि विद्राव्य खतं 05234, 06020, 0050, 13045, 134013 कोणतंही एक ह्याच्याबरोबर कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरा. आणि फुलांचे शेंगामध्ये जास्त रूपांतर करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा. धन्यवाद.